स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। तेलंगाना के कालेश्वरम में 15 से 26 मई 2025 तक 12 दिवसीय सरस्वती पुष्कर स्नान महोत्सव मनाया जाना है, जहां महाराष्ट्र से भी लोग पहुंचेंगे। 15 मई से 26 मई तक तेलंगाना के जयशंकर भूपालपल्ली जिले के कामेश्वरम में 12 दिवसीय सरस्वती पुष्कर स्नान उत्सव आयोजित किया जाएगा। इस उत्सव के दौरान तेलंगाना के मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ने त्रिवेणी संगम के तट पर देवी सरस्वती की 17 फुट ऊंची भव्य पत्थर शिला मूर्ति का उद्घाटन किया। यह मूर्ति महाबलीपुरम के मूर्तिकारों द्वारा बनाई गई। सरस्वती पुष्कर हर 12 साल में मनाया जाता है। बता दें कि इस बार ये उत्सव कामेश्वरम के त्रिवेणी संगम में गोदावरी, प्राणहिता और सरस्वती नदियों के संगम पर हो रहा है। इस दौरान लाखों श्रद्धालु तेलंगाना, छत्तीसगढ़ और आंध्र प्रदेश और महाराष्ट्र से शामिल होंगे। इस आयोजन में खास बात यह है कि कालेश्वर मंदिर में 2 पिंड एक साथ मौजूद हैं और जलाभिषेक करने का वो जल संगम में विलीन हो जाते हैं। महाराष्ट्र के गढ़चिरौली से सी न्यूज़ संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। महाराष्ट्र राज्य के नांदेड़ जिले में घुरकुल लाभार्थियों को मुफ्त रेत उपलब्ध कराने के सरकार के निर्देश के तहत जिलाधिकारी राहुल कर्डिले ने 20 मई से 9 जून तक रेत वितरण की व्यवस्था की है। देखिए, महाराष्ट्र राज्य और नांदेड़ जिले में मंजूर किए गए घरकुल लाभार्थियों को मुफ्त रेत उपलब्ध कराने के लिए सरकार ने स्पष्ट निर्देशों के बाद जिलाधिकारी राहुल कर्डिले ने 20 मई से 9 जून तक रेत वितरण की प्रक्रिया शुरू करने के आदेश दिए। इस दौरान घरकुल लाभार्थियों को निर्धारित रेत घाटों से रेत दी जाएगी। इस फैसले से हजारों लाभार्थी सरकार और प्रशासन के प्रति आभार व्यक्त करते रहे। पंचायत समिति माहौल में तकरीबन 7000 घरकुल मंजूर हैं, जिनमें से माहौल शहर में 1003 घरकुल शामिल हैं। पिछले 2 महीनों से रेत की कमी के कारण लाभार्थियों को परेशानी हो रही थी, लेकिन अब मुफ्त रेत मिलने से राहत मिली है। तहसीलदार किशोर यादव ने रेत वितरण की व्यवस्था के लिए संबंधित अधिकारियों से लाभार्थियों की सूची मंगवाई है और रेत घाटों से रेत उपलब्ध कराई जाएगी। नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। नांदेड़ के लोटस कैंप स्थित नर्सिंग कॉलेज के छात्र पुनीत विनोद वाटकर की लापता होने के बाद गोदावरी नदी में लाश मिलने के बाद कॉलेज प्रशासन पर उत्पीड़न के आरोप लगे हैं, लेकिन कॉलेज ने इन आरोपों को झूठा बताते हुए कहा कि घटना कॉलेज के बाहर हुई और किसी भी छात्र को प्रताड़ित नहीं किया गया है। देखें इस रिपोर्ट में। नांदेड़ के लोटस कैंप स्थित नर्सिंग कॉलेज के 3rd ईयर बीएससी नर्सिंग के छात्र पुनीत विनोद वाटकर, जो अमरावती जिले का निवासी था, 12 मई को लापता हो गया। इसके बाद उसके रिश्तेदारों और दोस्तों ने उसे ढूंढने की कोशिश की और उसकी मोटरसाइकिल और मोबाइल खड़गपुरा इलाके से गोदावरी नदी के पुल पर मिले। इसके बाद परिवार के सदस्यों ने संदेह होने पर गोदावरी में उसकी तलाश की, जहां दोपहर में उसका शव बरामद हुआ। मृतक के रिश्तेदारों ने आरोप लगाया कि पुनीत ने लोटस कैंप के कॉलेज प्रशासन के उत्पीड़न के कारण आत्महत्या की। उन्होंने क्लास टीचर महादेवी गौर और साथ ही साथ प्रिंसिपल श्रीकांत पर उत्पीड़न का आरोप लगाया। इसके बाद कॉलेज प्रशासन ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में इन आरोपों को झूठा बताया और कहा कि उन्होंने किसी भी छात्र को प्रताड़ित नहीं किया। कॉलेज प्रशासन का कहना है कि पुनीत का परीक्षा फॉर्म 12 मई को भरवाया गया था। वो रात में बिना रजिस्ट्रेशन आईडी के अस्पताल में काम कर रहा था, जो गलत था। कॉलेज प्रशासन ने यह भी स्पष्ट किया कि यह घटना कॉलेज के बाहर हुई थी। इस मामले में कॉलेज का कोई संबंध नहीं है। प्रिंसिपल श्रीकांत और महादेवी कौर ने कहा कि वे चाहते हैं कि पुनीत को न्याय मिले। बहुतांश विद्यार्थ्यांनी तुमच्या म्हणजे खूप वेगवेगळे आरोप सर, जे विद्यार्थ्यांनी आरोप केलेले आहेत तर ते सर्व प्रकारचे खोटे आरोप आहेत। कारण विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं की एक्झाम फॉर्म भरून न दिल्याने आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो। तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांचा टाईममध्येच एक्झाम फॉर्म भरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुनीत वाटकर ह्या स्टुडंटचाही एक्झाम फॉर्म भरून घेतलेला आहे आणि त्याचं प्रूफ आमच्याकडे आहे। तर एक्झाम फॉर्म भरूनही घेतला स्टुडंटचा। त्यानंतर त्यांचे असाइनमेंट जे होते तर त्या असाइनमेंट आम्ही त्यांना आज सांगितले आणि उद्या आणा असं कधीच नाही सांगितलं। आम्ही असाइनमेंट सांगितलं त्यांना कंप्लीट करण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही त्यांना 20-22 दिवसाचा टाइम पिरियड पण दिलेला आहे, पण त्यांनी त्या टाइम पिरियडमध्ये आम्हाला आणखीनही असाइनमेंट सबमिट केलेल्या नाहीत। आणि असाइनमेंट हा एक आपला स्टडीचा भाग आहे। जोपर्यंत ते असाइनमेंट सबमिट करणार नाहीत आपल्याला, तोपर्यंत आपण त्यांना इंटरनल मार्क्स देऊ शकत नाहीत आणि इंटरनल मार्क्स हे पास होण्यासाठी खूप गरजेचे आहेत। बीवीआर संदर्भात खूप आरोप केले आहेत सर। आता कसं असतं, आपण सध्याला नवीन आहेत, ठीक आहे, ते पण माझ्यासाठी नवीन आहेत, मी पण त्यांच्यासाठी नवीन आहे। तर मग थोडाफार कालावधी लागतोच एकूण एकासोबत व्यवस्थित प्रकारे वागायला, एकूण एकाचा स्वभाव ओळखून घेण्यासाठी, ठीक आहे। तर बिहेवियर बद्दल मी एवढंच बोलू शकते की बाबा आपण आल्या आल्या प्रत्येक
सोसायटी मेंबरसोबत म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपण आल्याच आपण त्यांच्यासोबत व्यवस्थित मिक्स होऊ शकत नाहीत. बट काही कालावधी लागतो आणि त्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स पण होऊ शकतो त्यांच्यासोबत. पण थोडासा कालावधी त्यांनी मला द्यायला पाहिजे आणि मीही त्यांना द्यायला पाहिजे. एका विद्यार्थ्याचा जीव गेला यात सगळ्या कारणामुळे काय म्हणतात? सर, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की असाइनमेंटच्या प्रेशरमुळे जीव गेलेला आहे. तर असाइनमेंट कंप्लीट करणं हे प्रेशरचा भाग नाही आहे सर. सगळ्याच विद्यार्थ्यांनी तुमच्याबद्दल खूप तक्रारी केल्या, तुम्हीच का टार्गेट आहात ते सांगा. सर, कारण त्या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त मी असाइनमेंट मागितलेल्या होत्या माझ्या सब्जेक्टच्या, आणि ते पण माझ्यासोबत एक सतीश सर म्हणायचे आहेत, तर त्यांनीही असाइनमेंट मागितलं. असं नाही की मी एकटीने असाइनमेंट मागितलं. मी आणि सतीश सर दोघंजण एकच विषय शिकवतो आणि दोघांनी एकाच विषयाच्या आम्ही असाइनमेंट मागितल्या, पण त्यामध्ये फक्त त्यांनी माझंच नाव घेतलेलं आहे. आणि असाइनमेंट मी मागितल्या, पण त्यांना असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठीही मी 20-22 दिवसाचा कालावधी दिला, पण त्यांनी आणखीन मला असाइनमेंट सबमिट नाही केलेल्या. मग एकाही विद्यार्थ्यांनी माझ्याकडं 12 तारखेपर्यंत असाइनमेंट सबमिट केलेली नाही आहे. सगळं एक पूर्ण वर्ग जर करत नसेल तर काय कारण असेल? ठीक आहे, 1-2 राहिले, 4-5 राहिले मागे. सर, मला ते टाईमवर टाईम मागतात असाइनमेंट करण्यासाठी. पहिल्यांदा मी 28 एप्रिल हे टाईम दिला होता त्यांना असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी, त्यांनी तेव्हा पण नाही केलं. पुन्हा 5 मे दिलं, त्यावेळेस पण त्यांनी असाइनमेंट कंप्लीट नाही केल्या. पुन्हा 12 तारीख दिली, त्यावेळेस पण त्यांनी असाइनमेंट कंप्लीट नाही केलं. तरीसुद्धा मी त्यांचा फॉर्म भरून घेतला आणि सर्व स्टुडंटचा फॉर्म भरून घेतलेला आहे. असं नाही आहे की मी पर्टिक्युलर स्टुडंटचा फॉर्म भरून घेतला. सर्व स्टुडंटचा त्या सेमिस्टरमध्ये जेवढे पण स्टुडंट ॲपियर आहेत एक्झामसाठी, तेवढ्या सर्व स्टुडंटचा मी फॉर्म भरून घेतलेला आहे आणि असाइनमेंट त्यांना नंतर सबमिट करा म्हणून सांगितलं. हां, मी लोटस कॅम्पसचा श्री गुरुगोविंद सिंग मेमोरियल स्कूल ऑफ द नर्सिंग या ठिकाणचा प्राचार्य बोलत आहे. सर, मी कालच्या प्रकरणामध्ये काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आमचा विद्यार्थी पुनीत मनाचा तो लक्षात आलेला आहे. या ठिकाणी तो आत्महत्या केलेली आहे. पण या ठिकाणी कॉलेजचे कोणत्याच प्रकारची इतरची रिस्पॉन्सिबिलिटी नाही किंवा या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी आपला कॉलेजचा काही प्रेशर नाही. हा गोष्टी ऑन याच्यामध्ये सर की पॅरेंट्सचं यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणत्याच प्रकारचा फॉर्म भरला नाही तो, परंतु आमच्यापाशी आजच्या डेट 12 तारखेच्या डेटचा तो एक्झामिनेशन फॉर्म भरलेला टोटली प्रूफ आहे सर. हो, त्या दिवशी हे दुःखाची बातमी आल्यानंतर 13 तारखेला मी काही ऑफिसली कामानिमित्त MHS युनिव्हर्सिटीला गेलेलो होतो, पण याला उशीर झाला. त्या कारणास्तव मी पुनीत मनाचा माझ्या विद्यार्थीला मी कुठं जाऊ शकलं नाही सर. व या ठिकाणी यांचे पॅरेंट्सचं म्हणणं होतं की या ठिकाणी कॉलेजच्या प्रशासनाने टॉर्चर केलेले आहेत. परंतु या ठिकाणी माझं एकच म्हणणं आहे सर, जर आज आम्ही असाइनमेंट घेणे हे टॉर्चर होत असलं तर समोरच्या भविष्यामध्ये मग विद्यार्थीला आम्ही कसे शिकावे? व त्या ठिकाणी जर असाइनमेंटच घेणं आमचं प्रेशर येणं आहे सर, तर या ठिकाणी आम्ही मुलांना घडू शकणार नाही. ते फ्युचरमधले येणारे नर्सेस आहेत सर. जर या ठिकाणी जर नर्सेसला आम्ही जर व्यवस्थित हे दिले नाहीत, म्हणजे अभ्यासक्रम दिले नाहीत किंवा या ठिकाणी आम्ही नर्सेसचा अर्थ सांगितले नाहीत, तर या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा आम्हाला नर्सेस घडवण्याचा काही अर्थ होणार नाही सर. आज आपण समाजामध्ये बघतो की बरंच काही चुकीमुळं कधी काही गोष्टी होत असतात, पण या ठिकाणी आम्हाला असे काही स्टुडंट्स आमच्या कॅम्पसमध्ये असे घडवायचे की या ठिकाणी हर एक विद्यार्थी कुठं नाही तर कुठं चांगलं जॉब करावे, अजून हे परफेक्ट राहावे. त्याच कारणास्तव ह्या वर्षी BSc नर्सिंग GNM 100% आमचा रिझल्ट लागलेला आहे सर कॅम्पसचा. तो गेल्या 2 वर्षापासून याचा 100% रिझल्ट आहे सर. जर आमची कॉलेजची काही चुकी राहिली असती तर कोणत्याच प्रकारचा 100% रिझल्ट इथं लागलेला नसतं सर. एकाच विद्यार्थ्यांना आरोप केला नाही तर कॉलेजच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे, त्याबद्दल काय सांगतात सर? आता कॉलेजच्या बहुतांश विद्यार्थीचा अर्थ आहे की असाइनमेंट जास्त येणे सर. जर असाइनमेंटच आहे तर मला वाटते सर की या ठिकाणी MBBSच्या नंतर हे नर्सिंगच असा कोर्स आहे की तो डायरेक्टली पेशंटला आम्ही प्रोव्हाइड करत असतो सर. आता हा MBBSच्या नंतरचा कोर्स म्हणल्यानंतर आम्हाला गर्व आहे, कारण की या ठिकाणी सगळ्या मुलांना जर असं वाटत आहे असाइनमेंटच्या बाबतीतच जास्त प्रेशर येतो हे किंवा त्रास होत आहे, तर या ठिकाणी सर आता आम्ही यांचा उत्तर काय म्हणून द्यायला पाहिजे? म्हणजे या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी असाइनमेंट हे साधं कारण असू शकते का सर? नाही सर.
म्हणजे या ठिकाणी आत्महत्या करणे या ठिकाणी मला वाटते हे कारणच नाही सर. काय की या ठिकाणी तो मुलगा आता आम्हाला जाणीव तो गरीब विद्यार्थी आहे, CETने लागलेला नंबर आहे, पण या ठिकाणी मला एक प्रश्न आहे की सर जर काही मुलं या ठिकाणी तोच मुलगा आहे पुनीत मनाचा, तो नाईटला जॉब करत होता सर, XY हॉस्पिटलला जॉब करत होता. ते मला प्रश्न विचारायचा आहे की यांच्या पॅरेंटला जर आपल्यापाशी रजिस्ट्रेशनच आहे ते तुम्ही कसं जॉब करू शकता. मी मानू शकतो तो मुलगा किती दिवसापासून तो जॉब करतो बाहेर. सर आमच्या कल्पनेनुसार तो 1 ते 1.5 वर्षापासून तो बाहेर जॉब करतोय सर. काय की जॉब करत असताना याची एक कल्पना आलेली आहे, तो नाईट करतो. जर मॉर्निंगला तुमचं 8 वाजता क्लिनिकल असेल, 12 घंट्याची नाईट ड्युटी असते, 8 वाजता जर क्लिनिकल असल्यानंतर तो डायरेक्टली कॉलेज करू शकत नाही सर. हे पण प्रेशर आम्ही म्हणू शकतो की या ठिकाणी प्रेशर आला असेल सर याला जॉब करणं काही करणं असे काही आहेत सर. परंतु आम्हाला वाटतं की मुलं बिना रजिस्ट्रेशनचं जॉब करत असेल कोणी पण कुठं ते हे चुकीचं आहे मुलांना. मला मुलांना 1.5 वर्षापासून जर तो जॉब करत असेल तर तुम्ही त्याला थांबवलं नाही किंवा कॉलेजकडून काही त्याला नोटीस वगैरे दिली का. सर जॉब करत असताना आता या ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टी पुन्हा माहिती झाली ते लपून जॉब करत असतं. काय की तो कॅम्पसमध्ये राहत नव्हता, तो टोटली विष्णुपुरीला धंगरवाडीला तो राहत होता. पहिले विष्णुपुरीला रूम होती, याची सिस्टर अजून ते दोघं बहिणी भावं. याच्यासाठी आम्हाला काही माहीत नाही सर. 5 वाजेपर्यंत आम्हाला माहीत असं तो क्लास केले, याच्यानंतर काय बाहेर करतात हे कोणत्याच प्रकारची आम्हाला जाणीव नसते सर. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर जिले के श्रीरामपुर MIDC क्षेत्र में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 69.767 किलोग्राम प्रतिबंधित नशीली दवा ओमप्राजोलम और 13.75 करोड़ रुपए का माल जब्त किया। पुलिस ने 2 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। देखिए इस रिपोर्ट में। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर में बुधवार रात को श्रीरामपुर MIDC क्षेत्र के खंडाला दिघी रोड पर पुलिस ने संयुक्त कार्रवाई की और करोड़ों रुपए की नशीली दवाओं के पदार्थ जब्त किए। इस कार्रवाई में पुलिस ने खाद्य और औषधि प्रशासन द्वारा प्रतिबंधित कई किलोग्राम एल्पाजोलम नशीली दवा और साथ ही साथ 13,75,71,000 रुपए का माल जब्त किया। पुलिस अधीक्षक राकेश ओला ने बताया कि इस मामले में श्रीरामपुर शहर पुलिस स्टेशन में 2 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। ये कार्रवाई पुलिस अधीक्षक राकेश ओला और अतिरिक्त पुलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे के मार्गदर्शन में उप विभागीय पुलिस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुरे और शहर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक नितिन देशमुख द्वारा की गई। ऑपरेशन में सहायक पुलिस निरीक्षक गणेश जाधव, पुलिस उप निरीक्षक रोशन निकम, साथ ही साथ कई पुलिसकर्मियों की सफलतापूर्वक कार्यवाही का योगदान रहा। सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे MIDC परिसरात काही अंमली पदार्थांच्या वाहतूक होणार आहे। त्या माहिती तात्काळ आपले जे SDPO बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल SP वैभव कलबुर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली। पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी MIDC परिसरात धाव घेतला। तिथे त्याने एक छोटा हत्ती टेम्पो भेटला। ते छोटा हत्ती जो टेम्पो होता त्यांचे यांनी खात्री केली तो त्यांच्यामध्ये जवळपास 21 गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला। त्याच्यामध्ये 7 गोणीमध्ये जवळपास 69 किलो 767 ग्राम असे एल्प्रोझोलम चे स्फटिक तसेच 338 किलोग्राम 37 ग्राम 370 ग्राम असे वजनाचे एल्प्रोझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले। त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमोर। तसेच यांच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पुलिस स्टेशनमध्ये FIR नंबर 499/2025 अंतर्गत धारा 8 क 22 क 29 NDPS ॲक्ट 1985 खाली दर्ज केलेला आहे। याच्यामध्ये एक आरोपी आपले ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे SDPO श्री बसवराज शिवपूजे करत आहे। अल्प्राझोलम हे काय आहे नेमकी कशासाठी याचा वापर होतोय? अल्प्राझोलम एक NDPS ॲक्टच्या शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणं हे कानूनी अपराध आहे।
संबंधित अल्पाला जोडून हे कुठून आलं, कुठे जात होतं काय या संदर्भात कुठे जात यांच्या काय आता FIR आपण दर्ज केलेली आहे, पुढची तपास आपण करत आहे, त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू. धन्यवाद सर. हिंदी छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवारी की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ।